कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार पवार योगेश झबुलाल व शेख फमीदा हसन यांच्या प्रचारार्थ जगन्नाथ गंगाधर मार्के यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या मीटिंगचे अध्यक्ष व्यासपीठावर जमलेले सगळे सहकारी समोर उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनो, ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही विचार करून मतदान केलं पाहिजे. आपण लोक काळे कोले साखर सम्राटांच्या राज्यात 50-60 वर्षापासून खडकीचा काय विकास झाला, खडकी पूर्वी कशी होती आताही तशीच आहे. 2001 ते 6 साली आपण माझे जे सहकारी कैलासवासी मच्छिंद्र वाघ हे अतिशय गरीब माणूस, हा पूनम थिएटरवर एक डोअरकीपर होता. त्याला आम्ही सहज म्हटलं तू राहशील का उभा, तर त्यांनी सांगितलं हो तुम्ही जर सहकार्य केलं तर मी राहील उभा. आम्ही त्याला उमेदवारी दिली आणि तो निवडून आला. त्याचप्रमाणे आत्ताही आपले अमजद भाई आले, योगेश पवार आले, त्यांनी सांगितलं आम्हाला उमेदवारी द्या, आम्ही खडकीत तुम्हाला निवडून येऊन दाखवू. आणि त्यांनी हा शब्द आम्हाला कोणाच्या भरोश्यावर दिला, तुमच्या भरोश्यावर, कारण तुम्ही त्यांना निवडून देणार आहे म्हणून ते पण आमच्याकडे आले आणि आम्हाला उमेदवारी द्या म्हणाले. त्यामुळे तुम्ही त्यांच्या विश्वासाला तडा देऊ नका, त्यांना 100% निवडून आणा आणि त्याचप्रमाणे मलाही नगराध्यक्ष पदाची संधी द्या, पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि या खडकीचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. इथले मूलभूत गरज आहे, मूलभूत प्रश्न आहे, ते तर आपण काय सोडू, पण अजून काहीतरी करता येईल या खडकीसाठी ते पण आपण करू. आणि यानंतर जे काही 2 तारखेला मतदान होईल, तुम्ही धनुष्यबाणाच्या बातम्यावर बैठक दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा. आणि माझे 2 सहकारी आहे योगेश पवार आणि यांना पण विजयी करा, ही तुम्हाला विनंती करतो. जय जय. त्या खडकीमध्ये येण्यासाठी एक व्यवस्थित रस्ता देखील नव्हता. त्या लोकांच्या घरकुलाचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, एकाही नगरसेवकानं एकाही नगराध्यक्षानं त्याच्याकडे तितक्या तत्परतेने बघितल्याचं आढळत नाही. आपले उमेदवार जर बघितले, राजाभाऊ झावरेंची कारकीर्द 2001 ते 2006 मध्ये आपण बघितली. याच प्रभागातून आपण स्वर्गीय मच्छिंद्र वाघ यांना आपण नगरसेवक केलं होतं शिवसेनेचे. त्यावेळेस ते एकमेव नगरसेवक होते. शिवसेनेवर प्रेम करणारा हा वार्ड आहे, प्रभाग आहे. त्याच पद्धतीनं आता देखील आपण सर्वसामान्य उमेदवार उभे केले. ही लढाई मोठी आहे. तुम्ही सर्वजण अतिशय तत्परतेने आणि तळमळीने काम करत आहात, परंतु समोरच्या उमेदवारांकडे बघितलं तर आपण अक्षरशः धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारचा हा सर्वसामान्यांचा सामना आहे. तो करण्यासाठी आपण ज्या तत्परतेनं या निवडणुकांना सामोरं जात आहोत, आपण देखील लोकांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे की कशा प्रकारचं काम 2006 या सालापर्यंत माननीय राजाभाऊंनी केलेलं होतं. बऱ्याच प्रकारचे आणि उत्तरित प्रश्न आहेत. आता एक पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, त्याचं सगळेजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्या सगळ्यांना आनंदाने सांगतो जे 150 कोटी रुपये मंजूर केले ते आपल्याच पक्षाचे नेते तत्कालीन नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी ते सगळ्यांना मंजूर केलेले होते. त्यामुळेच 5 नंबरचा तलाव पूर्णत्वास झाला हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.